राष्ट्रवादी पुरस्कार युवक व महिला मेळावा निलेश लंके प्रतिष्ठान यांच्यातर्फे दिनांक 17 जुलै रोजी खारघर येथील प्राईम मॉल येथे गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत घेण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे आयोजक महिला जिल्हा अध्यक्ष पनवेल राजश्रीताई कदम, जिल्हा उपाध्यक्ष हर्षल पाटील यांच्या मार्फत गरजू महिलांना 4 महिने शिलाई मशीन चालवण्याचे शिक्षण देऊन त्यांना मशीन देण्यात आल्याचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले आणि त्यांच्या या कामाचे भरभरून कौतुक केले। तसेच लाभार्थी महिलांना उद्योगधंद्यात आपली प्रगती कशी होईल, आपल्याला कशा प्रकारे उच्चांक गाठता येईल याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे। सुप्रियाताईंच्या प्रत्येक व्याख्यानावर महिला वर्गांचा टाळ्यांचा कडकडाट होत होता। यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर रहमान सय्यद, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष शेट्टी, पवन गायकवाड, स्वप्नील काटकर, शहबाज पटेल, प्रशांत जाधव, श्रीमंत मोहिते, सागर प्रवार, कृष्णा मेंढेकर, रेणुका पगारे, कल्पना माने, राजू मुलानी, मंथन कांबळे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यासाठी शिलाई मशीनचा अतिशय उत्तम कार्यक्रम त्यांनी घेतला। त्याला मार्गदर्शक निलेश लंके प्रतिष्ठान राहिलेलं आहे। आम्ही एकत्र मिळून रोहिणीताई आणि या सगळ्यांच्या वतीने हा कार्यक्रम होता। ताई, आज जर बघितलं तर महिला सबलीकरणामध्ये या ठिकाणी महिलांनी दारू आणि ड्रग्जवरती आक्षेप घेतलेला आहे। काय भावना व्यक्त कराल? भावनाताईंच्या नेतृत्वाखाली या सगळ्या आमच्या महिला भगिनी इथे कार्यरत आहेत आणि महिलांनी एकच मागणी केली की महाराष्ट्र सरकारचं वर्तमानपत्रात बातमी अशी आली होती, त्या महिला सांगत होत्या की वर्तमानपत्रात बातमी आली आहे की नवीन दारूची दुकानं महाराष्ट्र सरकार देणार आहे। तर सगळ्या महिलांनी अशी मागणी केली की नवीन दारूची दुकानं करू नका आणि ड्रग्सच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने त्याच्यात काहीतरी लक्ष घातलं पाहिजे, नाही तर पुढची नवीन पिढी ही प्रचंड अडचणीत येईल, असं एक आई म्हणून इथल्या सगळ्या महिला भगिनींनी त्याचा प्रचंड विरोध केला। ताई, का आजच्या भाषणामध्ये तुम्ही मुलींसोबतची चर्चा सांगितली? विरोध झालाय मला वाटतं त्याच्यात, म्हणजे मी जे तुमच्याच चॅनलवर पाहिलं त्याच्यात विरोध झाला होता त्या काही। मी अशा कुठल्याही ज्याच्यात कुणालाही मोकळा श्वास घेता येणार नाही आणि एका सशक्त लोकशाहीच्या विरोधात जो जो कायदा असेल त्याच्या विरोधात मी आहे। मला नाही माहिती, मी ऐकलेलं नाही स्टेटमेंट। कारण 5वी नंतर सगळेच हिंदी शिकतात, 3 भाषा 5वी नंतर आहेत ना ऑलरेडी सगळ्याच राज्यांमध्ये, तसं आपल्याच राज्यात मला असं वाटतं हनी ट्रॅपचं मला माहिती नाही काय विषय, पण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी यांनी याच्यावर स्टेटमेंट केलं पाहिजे। वारंवार हा विषय येतो, जे काय खरं असेल महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री हे होम मिनिस्टर KP आहे त्यांनाच विचारणं सही येते। कुठल्याही पक्षामध्ये दर 3 ते 5 वर्षांनी नवीन अध्यक्ष होतो। भारतीय जनता पक्षामध्ये बदल झाला, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला, काँग्रेसमध्ये झाला, ही प्रक्रिया असते आणि या तिन्ही पक्षांनी प्रक्रियेमध्ये हा बदल होतच ना। आता तुमचं पण जेव्हा प्रमोशन होईल तेव्हा दुसरा रिपोर्ट राहीलच ना। 1500 रुपये महिलांना मानधन दिलं जातं। आजच्या महिलांची मागणी आली की रोजगार द्या आणि त्या माध्यमातून कुटुंब सक्षम होईल। काय भावना व्यक्त करा, राष्ट्रवादीची काय भूमिका आहे? महिलांचं एवढंच म्हणणं आहे की एक तर सरकारने 2100 रुपये करतील हे सांगावं, ते 2100 रुपये करावे आणि ड्रग्ज आणि दारू याच्या बाबतीत जो विचार तुम्ही स्वतः ऐकला की महिलांचं म्हणणं आहे की नवीन दारूची दुकानं नको असं महिला म्हणतायत आणि ड्रग्सच्या बाबतीत ही प्रचंड ड्रग्ज हे राज्यात दिसत आहेत, मुलं त्याच्या आहारी जात आहेत, एक पिढी वाया जाईल, त्याला वाचवण्यासाठी सरकारने त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे अशी महिलांची अपेक्षा। नमस्कार, मी साधना ढवळे, प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांकडे। आज या ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आदर्श घेऊन आज या ठिकाणी निलेश लंके प्रतिष्ठान आमचे लंके साहेब यांचाही आभार व्यक्त करते आणि आमची मैत्री की या त्यांच्या वेळेस नेहमी मी उपस्थित असते
महिलांना आम्ही मार्गदर्शन करत असतो आमच्या राजश्रीताई कदम. मूर्ती छोटी कीर्तिमान अशा पद्धतीने त्यांच्या बाबतीत जर बोललं तर काही वावगं ठरणार नाही. आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी आमच्या कार्याध्यक्ष आमची माऊली आदरणीय सुप्रियाताई सुळे या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत. त्यांचे मार्गदर्शन आमच्या महिला भगिनींना या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि निश्चितच आम्ही महिला सक्षमीकरण आणि ज्या विधवा महिला आहेत गोरगरीब या महिलांसाठी त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन म्हणून या ठिकाणी मशीन वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला आहे. आणि निश्चितच आमची छोटीशी सुरुवात आहे. आणि इथून पुढे राजश्रीताई असू द्या किंवा इतर आमच्या महिला भगिनी सदोदित मी स्वतःही कोपरखेड्याला राहते. जवळजवळ 25-26 वर्ष राष्ट्रवादीचं निष्ठेने काम केलेलं आहे. आणि निश्चितच आम्ही महिलांच्या पाठीशी नेहमी उभे राहणार आहोत आणि त्यांना आधार त्यांचा बनणार आहोत. धन्यवाद. खरं तर मी तुमच्या सर्वांचे आभार मानेन की एखादी महिला कुठेतरी प्रयत्न करते तेव्हा तुमची सर्वांची साथ मिळते. आणि माझ्या पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांचे मी खरंच मनापासून आभार मानेन की तळागाळातील एखादी महिला प्रयत्न करत असेल तर मोठ्यातला मोठा नेता सुद्धा 4 महिलांसाठी सुद्धा ती आपल्या कार्यकर्त्यासाठी उपस्थित राहतात. त्याबद्दल मी आमच्या वरिष्ठ नेत्यांचे मी नक्कीच आभार मानेन. खरं सांगायचं तर लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि लंके प्रतिष्ठान यांचा आयोजित होता. युवक होते ह्याच्यामध्ये सगळी महिला आघाडी आम्ही आयोजित केला महिला मेळावा. सुप्रियाताईंना मी सहज बोललो की ताई असा कार्यक्रम घ्यायचा. सुप्रियाताई बोलले तू प्रयत्न करतेस तर तू 4 महिलांचा जरी मेळावा केला तर मी तुझ्यासाठी उपस्थित असेल. कारण तू जे करते संघटनेचं काम त्या संघटनेला कुठेतरी ताकद दिली तर तू पुढे चल आम्ही तुझ्या बरोबर आहे. लंके साहेबांनी लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून रायश्रीताई तुम्ही पुढे चला हर्षदला घेऊन तुम्ही पुढे निघा. मी तुम्हाला जिथं अडचणी येईल तिथं मी तुमच्या अडचणीला उभं राहील असा एक शब्द दिला. मग आम्ही 4 महिन्यापासून महिलांचे टेलर क्लास घेतले आरीवर्क क्लास घेतले आणि महिलांना पूर्ण क्लासमध्ये हे केलं शिकवून काढलं. त्यानंतर मग हा मेळाव्याचा आम्ही तयारी केली आणि 15 दिवसामध्ये हा मेळावा मी केला आणि तो आज यशस्वी झाला. तर आज या मेळाव्यामध्ये विशेषतः महिलांसाठी अशा प्रकारे मस्ती दिली की अपंग महिला आहेत, त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला आहे, विधवा महिला आहे, गृहिणी महिला आहे आणि घरकाम करणाऱ्या महिला आहे. महिला ही महिलाच असती पण अशा प्रवर्गातल्या महिलांसाठी आम्ही मदत करायचं ठरवून त्या महिलांना ती मशीन दिली. आज त्या महिला स्वतः सक्षम व्हायच्या मार्गात आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे यामागचं आमचं प्रमुख भूमिका अशी होती की खारघरमध्ये एक गारमेंट उभं करायचं पण ते कशा पद्धतीने करायचं ते अजूनही आम्हाला समजत नाही. परंतु ताई म्हणल्या जो प्रयत्न तुम्ही कराल त्याला मी सहकार्य करेल. जसं तुम्ही कराल त्या परिस्थितीमध्ये मी तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहे. तर मला 100% अपेक्षा आहे की सुप्रियाताई इथं बसलेल्या सर्व महिलांच्या पाठीशी उभे राहतील आणि महिलांना रोजगार कसा येईल किंवा तो कसा आणता येईल याचा 100% विचार करतील. आणि ते आम्ही अपेक्षाच करतोय त्या करणार त्या तसं बोलूनच गेले. आणि 2 ते 3 दिवसानंतर सुप्रियाताई बोलल्या की माझ्या ऑफिसला येऊन जा मी पर्सनल बोलते. पुढे आता काय त्या बोलतील ना त्यांच्या आत्म्याचं नक्की पालन आहे. महिलांसाठी एक महिला मेळावा होता. गेल्या काही दिवसापासून आम्ही महिला मेळाव्याचं नियोजन करत होतो. गेल्या 4-5 महिन्यापासून रायश्रीताई होत्या, शेकपच्या ताई होत्या, आम्ही होतो. आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या क्लासेस घेतले, त्यांना फ्री ऑफ कॉस्ट प्रशिक्षण दिलं आणि पुढे त्यांना एक कायमस्वरूपी रोजगार मिळावा त्यासाठी आम्ही शिलाई मशीन दिल्या. आणि नक्की भविष्यात आम्हाला महिलांसाठी जे काय चांगलं करता येईल आम्ही त्याच्यासाठी सेवेमध्ये आम्ही सगळे लोक तत्पर असतो. फक्त दारूचा आज विषय निघाला, खारघरच्या दारूचा विषय निघाला. कारण असं कुठलंही कागदपत्र नाही की खारघरमध्ये दारू म्हणजे नॉन लिकर झोन आहे आणि असं आणि आता जी वाईन शॉप आहे त्याला पालिकेने प्रतिष्ठा पण दिली. काय सांगा? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघर्षामध्ये ह्या शेकपच्या ताई सगळ्यात आधी बंद करण्यासाठी सगळ्यात पुढे होते. आता हे सिस्टीम आहे, आमच्या पद्धतीने आम्ही सगळे प्रयत्न करू. शेवटी प्रशासन ठरवेल काय करायचं. महिला सक्षमीकरण ही मागणी खारघरपुरती न राहता की महाराष्ट्रभर करावी असं आव्हान राहिलं आणि त्याचं काय भावना असते? नाही 100% आम्ही खारघरमध्ये आहोत. कालांतराने आम्हाला आमच्या आदरणीय सुप्रियाताईंचा आम्हाला जर सपोर्ट असेल तर आम्ही हे सगळ्यासाठी महाराष्ट्र बाहेर आम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो.
धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.